नमस्कार माझे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आणि एक आनंदाची बातमी आलेली आहे। ते म्हणजे कर्जमाफी बद्दल एक जी आर आलेला आहे मित्रांनो। तो जी आर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पाहणार आहोत आणि वाचून पण दाखवणार आहे मित्रांनो। तर चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही ऐकू शकता की शेतकऱ्यांची जे कर्जमाफी जी आहे आता झालेली आहे त्याचा जो जी आर आलेला आहे या संदर्भात जो जी आर आहे तो 2 जून 2026 रोजी आलेला आहे। आणि ज्या शेतकऱ्यांची कर्ज थकीत होते आणि ज्या शेतकऱ्यांची कर्ज रेग्युलर भरत होते परतफेड करायची ते आता असे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जो लाभ होता तो मिळणार आहे। जे व्यक्ती जे परतफेड करत होते कर्जमाफी टायमिंगवर परतफेड करत होते त्यांना हा लाभ मिळणार आहे। आणि 1 एप्रिल 2019 रोजी आणि 31 मार्च 2025 पर्यंतच्या ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे आम्ही ऐकू शकता 1 एप्रिल 2019 रोजी पासून 31 मार्च 2025 पर्यंत आता ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत जे काही कर्ज आहे ते माफ होणार आहे मित्रांनो। असं या जीआर मध्ये जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांचे जे 22, 23, 24 आणि 24-25 या तीन पैकी 2 वर्षामध्ये जर रेग्युलर कर्ज भरलं असेल, जर तुम्ही 3 वर्षापैकी रेग्युलर कर्ज भरले असाल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचं प्रोत्साहनचं अनुदान सुद्धा मिळणार आहे। प्रोत्साहनाचं 50 रुपयापेक्षा अनुदान मिळणार आहे मित्रांनो। हे पण त्यात दिलेलं आहे। आणि या कर्जमाफीचे कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र राहतील अशा अटी व निकष माहिती नक्की आहे। आणि व्हिडिओमध्ये आपण A to Z माहिती पाहणार आहोत व्हिडिओमध्ये आता आपण पुढे, कारण की व्हिडिओमध्ये पूर्ण मी जीआर दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे। व्हिडिओ कोणीही स्किप करू नका, पुढे नका घेऊ, पूर्णतः व्हिडिओ ऐका म्हणजे तुम्हाला पूर्ण जीआर समजून जाईल। तर A to Z माहिती पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती माझ्या डिजिटिव्ह मराठी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कोणताही जीआर आला, कोणताही गोष्ट शेतकरीसाठी एक योजना आली, जीआर आली तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, तो व्हिडिओ काढतो। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुमच्यापर्यंत हर एक व्हिडिओ पोहोचतील कामाचे। मित्रांनो चला कोणतेही हे करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तुम्हाला आता मी जीआर दाखवत आहे, चला आपण जीआर दाखवूया। तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा जो जीआर आलेला आहे दिनांक 2 जून 2026 रोजीचा जीआर आहे मित्रांनो। आणि याच्यात तुम्ही पाहू शकता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 तर ह्या जीआर आलेला आहे। ह्या जीआरची आपण पूर्ण माहिती घेऊया आता ह्या व्हिडिओमध्ये आपण। तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये पूर्ण प्रस्तावना दिलेली आहे की महाराष्ट्रातील जे शेतकरी राज्यातील ग्रामीण अवस्थेतील एक महत्त्वाचा जो भाग आहे जो अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होत राहते आणि पर्यायाने शेतकऱ्याचे जे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते। त्यामुळे जर बाधित शेतकरी जर शेती मुदतीच्या म्हणजे कर्जाची मुदती परतफेड करू शकत नाही, असे शेतकरी थकबाकीत झाल्यामुळे त्यांना बँकेकडून नव्याने एक पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही। शेतकऱ्यांचे वरील जो कर्ज बोजा कमी करण्यासाठी शासनाचा यापूर्वी एक छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, 2017 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहनचा लाभ योजना 2022 करून शेतकऱ्याच्या वेळोवेळी भारी मदत केली जात आहे। आणि तुम्ही पाहू शकता आणि याच्यातले जे महत्त्वाचे पॉईंट मी आता घेणार आहेत। तुम्ही पाहू शकता शासन निर्णय जो आहे महत्त्वाचा उपरोक्त जो प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळात बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्याचा आला आहे। तपशील खालीलप्रमाणे दिलेले आहेत, तुम्ही हे तपशील पण वाचू शकता। हा जीआरची जी लिंक आहे मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे याची लिंक। कर्जमुक्तीचे तुम्ही बघू शकता का कर्जमुक्तीमध्ये पॉईंट दिलेले आहेत। तर कर्जमुक्तीचा आपण एक जो पॉईंट आहे आता ह्या पॉईंट पाहणार ज्या शेतकऱ्यांना दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत कर्ज उचललेले आहेत, पीक कर्जाचे दिनांक 23/9/2025 अखेर थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या किंवा अनेक बँकाकडून सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकी मुद्दल व्याजासह अधिक्रम रक्कम 2 लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना जमीन धोरणे क्षेत्र विचारात न घेता कर्जमाफीतील खात्यात 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे। हे तुम्ही वाचू शकता। हे पूर्णतः पॉईंट तुम्ही वाचू शकता व्हिडिओ थांबून तुम्ही वाचू शकता। मी खालीकडे स्क्रोल करत आहे म्हणजे तुम्हाला जर पाहायचं किंवा वाचायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ थांबून वाचून घ्या। तर मी महत्त्वाचे पॉईंट घेणार कारण की व्हिडिओ खूप लंबा होणार आहेत। आणि हे तुम्ही पाहू शकता OTS पण दिलेले आहेत, तुम्ही वाचू शकता पूर्णतः।
हा GR मी आरामानं खाली घेतो, म्हणजे तुम्ही व्हिडिओ थांबून पाहू शकता. खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं दिलेलं आहे प्रोत्साहन पर लाभ, हे पण दिलेलं आहे ह्या GRमध्ये. आणि ह्या उपरोक्ताप्रमाणे कर्जमुक्ती एका वेळी OTS पण दिलेलं आहेत. आणि ह्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत म्हणते. हा महत्त्वाचा पॉईंट होता मित्रांनो. मला थोडा आपण वाचून घेऊया. महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान भूतपूर्व लोकसभा राज्यसभा सदस्य, विद्यमान भूतपूर्व विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती नागरिक सदस्य, नगरपालिका नगरपंचायत सेविका. तुम्ही हे वाचू शकता, पाहू शकता तुम्ही. हे खाली घेत आहे मी थोडंसं. आणि योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया दिलेली आहे इथं. तर याच्यामध्ये पार पडलेली आहेत, त्यांचे नावं पण लिहिलेले आहेत. आणि ह्या पूर्णतः GR तुम्ही पाहून वाचू शकता व्हिडिओ थांबून. तर असेच व्हिडिओ करीता, असे नवीन GR आला का आमच्या सगळ्यात पहिले आमच्या चॅनलवर आम्ही टाकतो. कोणताही GR आले, कोणत्याही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हो, किंवा कोणत्याही गरिबांसाठी कोणती योजना जर आली तर आमच्या चॅनलवर आम्ही टाकतो. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.